नमस्कार, मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर बऱ्याच दिवसांनी मी चाललेली आहे माहेरी उन्हाळा सुट्टीला, कारण आईकडे जाऊन नंतर ना मग मी सासरी जाणार आहे. तर बघा, आईकडे आल्यानंतर मी जरासं आराम केला, खूप ऊन होतं त्यामुळे जरा आराम केला आणि नंतर म्हणलं चला वरती आता ऊन कमी झालेलं आहे. तर म्हणलं मी आणि माझी मुलगी चाललो आहे वर. गोड आहे का? एक नंबर लागते. तिकडून त्या झाडाखाली आवाज येतोय. गवारीच्या शेंगा किती भारी आले बघ. एक दे घ्या ग मला. धुतलं बितलं आहे नाही खात होतं त्याला काय धुयचं काय आंबा. हा आंब्याला काय फवारणा करते ती काय ना, नॅचरल आहे. लय भारी आहे, गोड आहे. तुला खायचा? ऐ कुकू खायचा? राहू दे मग. गवारीची शेंगा छान आली आज तोडून घ्यायचं. हे बघ आमच्या मामाची नाही बाबाची केळीची बाग. थोडं बघून दगड आहे. आई आपलं डायरेक्ट त्याच रस्त्याने जाऊ. हे बा बघा, गहू केलेलं काढत पेटवले. ह्या कुत्र्यानं माझा आंबा खाल्ला. हा पिकलेला पडतोय एखादा आंबा खायला. अयो ए शिवम तिकडे वाटतं. चल थांब थांब थांब. वाहिली ती ह्याला व्हिडिओ मध्येच घेणार होता. ह्याला येऊ दे. चांगल्या ए परा गरम लागतंय काय बाई. आई ए किती हजाराची सायकल आहे सांगा तेवढी व्हिडिओ मध्ये. तर जरा फेरफटका मारून रानातनं घरी आलो. तोपर्यंत दिवस मावळा होता. तरी 6-6:30 वाजले असतील. तोपर्यंत माझी बहीण आली होती माणेगावहून. तर तिने आणल्या होत्या माझ्यासाठी पापड्या. तर मी काय केलेलं आहे, आता 2-3 वर्ष झाली मी तिलाच बनवायला लावते माझ्यासाठी पापड्या, कारण ती पापड्याचा बिझनेस करते. त्यामुळे मग मी काय करते, इतर कुणाला देण्यापेक्षा मग मी तिलाच सांगते की मी तुला एवढे पैसे देते, तुम्हाला पण बनवून देत जा. आणि उन्हाळा सुट्टीला आलं का मग मी ते घेऊन जात असते. त्यामुळे तिलाही बरं आणि मलाही बरं आहे. कसं आहे, दुसरीकडे मोजमाप असतं तसं इथं बहिणीकडे तसं काहीच नाही आहे. आपलं तिला फक्त जे काय आपल्याला खर्चाचं असतं ना, जे काय तांदूळ वगैरे त्याचा खर्च द्यायचा, ते आपल्याला बनवून देते. तर तिनं एवढं मोठं बनवून आणलं होतं ना बघा. ह्याच्यामध्ये पण आहेत कुरवड्या, पापड्या, वेपर्स, सगळं शाबूच्या वगैरे सगळं तिनं मला बनवून आणून दिलेलं आहे. तर संध्याकाळची वेळ आणि हे बघा बापल्या कसे बसलेले आहेत निवांत मोबाईल बघत. कोण म्हणते बाप आणि लेक आहेत, नुसते मस्तीखोर आहेत हे दोघं जण, इतके मस्ती करतात. तर वहिनी बघा आल्या आल्या म्हणलं की खूप ऊन आहे, तुम्हाला आता चहा प्यायचा आहे का? तर मी म्हणलं नको, आता आल्यानंतरच संध्याकाळी करा म्हणलं तुम्ही रानातून. तर मग रानातून आल्यानंतरच वहिनीने चहा वगैरे केला आणि सगळ्यांना दिला. तर संध्याकाळी बघा लाईट वगैरे काहीच नाही आणि इतकं गरम होतंय ना, त्यामुळे काहीच कळत नाही तिथे. सकाळी 10ला जी लाईट जाते ना, तर ती संध्याकाळी 9:30लाच येते. ना दिवसभर लाईट असते ना संध्याकाळी स्वयंपाक जेवण होईपर्यंत लाईट असते. त्यामुळं इतकं भयानक गरम होत होतं ना, अक्षरशः मला तरी झोपच येत नव्हती, इतकं बेकार गरम होत होतं. तर सगळे बहिणीची मुलं, माझी मुलं, चुलत बहीण वगैरे सगळे आले होते. त्यामुळं निवांत सगळेजण गप्पा मारत बाहेर ह्याच्यावरती बसलो होतो. पण जी बाहेरची फरशी आहे ना, ती उन्हाने इतकी गरम झालेली आहे ना, त्यामुळे ना इतकं उष्णता वाढत होती त्याची. तर सगळ्यांनी जेवण वगैरे मस्तपैकी केलं, ओट्यावरतीच हातरून वगैरे टाकला आणि सगळेजण मस्त असे गप्पा मारत बसले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.